साहेब काय पुरावा आहे पोलिसांकडे की आमच्या भाऊजींनीच? एसीपी श्रीकांत महाडिकच्या घरी येऊन तुम्ही त्याला विचारतायत की काय पुरावा आहे? याचा अर्थ हाच होतो ना साहेब का त्या निघून नक्की आलाय का नाही हे अजून कोर्टाला बी कळलं नाही. मी ज्योती बरोबर निरोप पाठवलेला पण माझं समाधान नाही झालं म्हणून आले मी. मोनिका काय म्हणाली? आजोबा ती मला थँक्स म्हणाली. तुला थँक्स म्हणाली का? ती आय लव्ह यू म्हटलं म्हणून? माधुरीचं लग्न जोडेपर्यंत आम्ही थांबतो आहोत. हां, घरातलं पहिलं कार्य थाटामाटात पार पाडायचं असेल तर ती हौस माधुरीच्या लग्नानिमित्त भागून घ्या. आमचं लग्न मात्र अत्यंत साधेपणानेच पार पडेल. मी ओळख करून देते. हा अविनाश पंडित, माधुरीचा बिझनेस पार्टनर. पण सरगम मॅडमचा तुला एवढा पाठिंबा असताना मला नाही वाटत कोणतीही गोष्ट तुला कठीण जाईल. सरगम मॅडम खूप प्रोफेशनल आहे. उद्या इतर कोणातलं त्या टॅलेंट हेरतील तेव्हा मग माझं काय? असं उचलतील आणि बाजूला टाकतील. प्रिया, हा अविनाश म्हणजे तोच ना ग, माधुरीचा बॉयफ्रेंड ज्याच्यासाठी तिने माझं प्रपोजल रिफ्यूज केलं? कठीण आहे. मग काय पाहिलं तिने या मुलामध्ये? पण तुम्ही त्याचा आत्ता का विचार करताय? नाही, मला फरक वगैरे पडत नाहीये आणि माझा इगो दुखावला अशातलाही भाग नाहीये. पण माधुरी आता माझी मेहुणी होणार म्हणून काळजी वाटते ना. एनिवे, मी येतो, तू जा. बाय बाय. हवी हवी ऐक ना. अवी अवी सॉरी. ठीक आहे, तत्वांना सोडून वागू नकोस, तडजोड करू नकोस असा माझ्या बाबांचा सल्ला. मी मानेन असं झालो तेव्हापासूनच अपमानही गिळायला शिकलोय माधुरी मी. हवी एखाद्याने माणसाचा किती तिरस्कार करावा, यालाही काही मर्यादा असतात. आमच्याही सहनशीलतेला काही मर्यादा आहेत. या घरात येऊन वारंवार आपला अपमान होतोय हे माहीत असूनही तो अविनाश पुन्हा पुन्हा इथे काय येतोय?
मी त्याला बोलवलं होतं. पप्पा, मला एक सांगाल, लग्न झाल्यानंतर या घरात मी तुम्हाला भेटायला येऊ शकते? मम्मा, कर्तृत्व नसलेल्या पुरुषाबरोबर किती काळ आधी संसार करतेस ते पाहूया. कोणी सांगावं? माहेरी येऊन राहण्याची वेळ येईल माझ्यावर, हेच ना? नाही, अशी वेळ नाही येणार. असं होऊ नये अशीच आमची इच्छा आहे. लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी पुन्हा माहेरी येऊन राहावी असं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. माधुरी, माधुरी, आम्ही तुझ्याशी खूप रूडली बोलतोय असं तुला वाटेल कदाचित. यामागची काळजी, तळमळ तू जरा समजून घे. तुझं वाईट होऊ नये म्हणून शेवटपर्यंत आम्ही तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करतच राहणार आहोत. मागे तुझ्या अविनाश समोर घरजावई होण्याचा प्रस्ताव मी मांडला होता. त्याचा जरा नीट विचार करा. अहो, कसा करणार? अविनाश महाशयांचा इगो अडवायत असणार ना. त्याला नोकरी धंदा काही नाही म्हणून हिने इंटिरियर डेकोरेशनचा बिझनेस चालू केला. त्याला आपल्या बिझनेस मध्ये सामील केला, बिझनेस पार्टनर बनवला. म्हणजे मेहनत ही करणार आणि तो बसून खाणार. तेव्हा नाही का अडवायत त्याचा इगो? हा, माधुरी, पुन्हा जरा नीट विचार कर. हॅलो साहेब, मी हवालदार शिंदे बोलतोय. हा, शिंदे बोल. साहेब, साहेब. अरे साहेब साहेब काय म्हणतोस? बोल, काय झालं? कुणाल पळाला. काय? हो साहेब. कुणाल पळाला? अरे कसा? ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी आलोच. ऐकून खूप वाईट वाटलं. तू हर्ट केलंयस मला. मॅम, आय एम रिअली सॉरी. सॉरी? सॉरी म्हणलं की झालं? अरे अजून काय करायला हवंय मी तुझ्यासाठी? अरे मी काय केलं म्हणजे तुझी खात्री पटेल की मी मनापासून तुझ्यासाठीच. सागर,
आय नो, तुझ्या व्यतिरिक्त मी आणखी कुणालाही लॉन्च करू शकते हा तुझा अंदाज काही चुकीचा नाहीये. अरे पण माझं प्रोफेशन आहे ते, आणि याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार आहे. हे बघ, माझ्या मनात तुझ्यासाठी एक खास रिस्पेक्ट आहे, एक वेगळीच जागा आहे. सागर, हे बघ, मी जशी तुझ्याशी वागते तसं इतरांशी कधी वागताना तू मला पाहिलेस? सांग ना, पाहिलेस का? नाही, पण खरं सांगू, मला तुमचा अंदाज अजूनही येत नाहीये. का? का ते सांगता येणार नाही मॅम. मी सांगते, कारण मी तुझ्याशी असं फ्लर्ट केल्यासारखं वागते म्हणून. पण सागर, मी मुद्दामूनच तुझ्याशी अशी वागते. हे बघ, माझ्या पर्सनॅलिटीत एक अपील आहे. आणि तूच सांग, जगातल्या कोणत्या पुरुषाला अशी अपील असणारी स्त्री आपल्या आजूबाजूला आवडणार नाही? इन्स्पिरेशन साठी, इजंट इट? सागर, सागर, मी आज इथेच थांबणार आहे. खूप खूप गप्पा मारायच्यात मला तुझ्याशी. आलेच, चेंज कर. अच्छा, तो म्हणजे त्याने तुमच्याकडून रिव्हॉल्वर हिसकावून घेतली? हो साहेब. साहेब, तो असं काय करेल याचा अंदाज नव्हता मला साहेब. साहेब, तो माझ्या अंगावर धावून आला, माझा गळा पकडला त्याने साहेब. राहू द्या मिस्टर भोसले, तुमची कहाणी तुमच्याच जवळ राहू द्या. साहेब, तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलतोय? खोटं? नाही, खोटं आणि तुम्ही? अहो, तुमच्यासारखा सच्चा माणूस शोधूनही सापडणार नाही. हा साहेब, अहो खरंच त्याने माझी रिव्हॉल्वर अशी हिसकावून घेतली की. हिसकावून? अहो, हिसकावून घेतली की तुम्हीच प्रेमानं त्याला दिली? होईल, याची इन्क्वायरी होईल. हो साहेब, खरंच त्याने भोसले साहेबांच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवला होता. शिंदे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं सर. अहो, जे डोळ्यांनी पाहतो ते सगळंच खरं असतं असं नाही. म्हणजे? कळेल, तुम्हाला लवकरच कळेल. आणि हो मिस्टर भोसले सर, तुम्हालाही कळेल. साहेब, मी खरंच. शट अप. लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करा आणि केस पेपर तयार करा. काय सर? आणि हो, खरी माहिती लिहा त्यात. सर. अंडरस्टँड? सर. ताई, अगं ताई, तू काही चिंता करू नकोस. आपण मोठा वकील ठेवू आणि भाऊजींना सोडून आणू. तू रडणं थांबवा. दादा, अरे मोठा वकील म्हणजे बघ पैका बी लागतो बघ. त्या इन्स्पेक्टर साहेबांनी
यांचा समजा पैका बी जप्त केला आणि आता मोठा वकील म्हणजे अगं तू त्याची चिंता करू नकोस ताई. जमिनीचा तुकडा विकू लागलास तर. ताई ताई माझ्या गाठीशी काही पैसे आहेत. तू नको काळजी करूस पैशांची. आणि माझी मुंबईत ओळख सुद्धा आहे आणि ओळखीने चांगला वकील सुद्धा करता येईल आपल्याला. तू नको काळजी करूस ताई. माझी चूक झाली बघ शर्मिले. हे जेव्हा पहिल्यांदा जायला निघाले ना मुंबईला तेव्हा मी अभि जायला पाहिजे होतं. म्हणजे यांच्यावर नजर ठेवता आली असती आणि हे काय काम करतात ते बी कळलं असतं. म्हणजे ताई तुला सुद्धा वाटतंय की भाऊजींनी गुन्हा केलाय म्हणून? तसं नाही ग शर्मिले. पण ते इन्स्पेक्टर साहेबांच्या घरी गेलो होतो तेव्हा आठवतंय ना, त्यांनी विचारलं होतं की तुमचा नवरा काय काम धंदा करतो. आणि मी काय सांगितलं, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय ते बी सांगता आलं नाही मला. ताई अगं हे पोलीस लोक चुकीचे आहेत. एक सांगू, आपले भाऊजी असलं वंगाळ काम कधीच करायचे नाहीत. आपण भाऊजीच्या पाठी उभं राहू आणि बघूया कोण काय करतं ते. ताई मी दुपारच्या गाडीनं गावाला जातो आणि पैक्याची व्यवस्था करतो. शर्मिले तू एक काम कर, तू मुंबईला फोन कर आणि वकिलाची तयारी ठेव. मी जातो. हा मी आहे ना. शर्मिले आबाळ कोसळणं म्हणतात ते हेच का ग? प्लीज ग ताई असं धीर नको ग सोडूस. ताई ताई असं धीर नको सोडूस तू. शर्मिले मॅडम मॅडम तुम्ही मी काय आता तरी कळलं ना तुला तुझं माझ्या आयुष्यात काय महत्व आहे ते? नाही तसं नाही, पण पण काय पण इन्स्पिरेशन साठी असं नातं असायला हवं का? नातं मुळात अशा संबंधांना मी नातं मानतच नाही. इनफॅक्ट माझी ॲडॉप्ट केलेली मुलगी गुंजन हिच्याशी असलेलं जे नातं आहे त्याच्याशिवाय मी दुसरं कोणतंही नातं सांगत नाही. नातीच मान्य नाही आहेत मला. कुठे निघालात प्राची मॅडम? मी आपलं परवा लग्न आहे. कसं वाटतंय ग? छानच वाटणार. भविष्यात काय होईल कसं होईल याची धास्ती नाहीये. आपण असं वागायचं की आपल्याशिवाय समोरच्याच्या मनात दुसरा कुठलाही विचार येताच कामा नये.